सरकार विधानसभेत मांडणार आणखीन 1 लाख कोटींच्या मागण्या। निवडणूक वर्षातील घोषणांच्या वर्षावामुळे आधीच 96,000 कोटींचा बोजा, तर राज्य 1,30,470 कोटींचं कर्ज घेणार। विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू। आज वाशीतील विष्णुदास भावे सभागृहात मेळावा। आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। महाराष्ट्रात सत्ता बदल अटळ, शरद पवारांना विश्वास। तर 155 विधानसभा मतदारसंघात मवियाची मजबूत स्थिती। भाजपाला धूळ चालणार, पवारांचं वक्तव्य। आज पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाद्वारे मोदी देशवासियांशी संवाद साधणार। संत ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज दुपारी पुण्यात येणार। पालख्यांचा स्वागताची जोरदार तयारी। कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज। अखेर T20 विश्वचषकावरती भारतानं नाव कोरलं। फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवरती दणदणीत विजय। टीम इंडियाचा जल्लोष। टीम इंडियाच्या विजयानंतर क्रिकेट फॅनचा देशभर जल्लोष। महाराष्ट्रातील फटाक्यांची आतषबाजी, कोल्हापुरातली जोरदार सेलिब्रेशन। विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही अभिनंदन। राहुल गांधींसह इतर नेत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव। फायनल जिंकल्यानंतर रोहित शर्माची T20तून निवृत्ती जाहीर, तर विराट कोहलीनंही जाहीर केली T20 विश्वचषकातून निवृत्तीची घोषणा।